संपल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलाचं वारं वाहत आहे। देशामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा कार्यकाळ संपलाय, तर राज्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचं अध्यक्षपद कायम राहणार आहे। भाजपच्या गोटात केंद्रीय स्तरावर आणि राज्यातल्या स्तरावरती काय नेमके बदल होत आहेत किंवा काय होतंय या सगळ्याकडे आपले लक्ष असेलच। मात्र अधिक माहितीसाठी पुन्हा जाऊयात। नवी दिल्लीतून राहुल जोरी आपल्या सोबत सध्या जोडले गेलेत। राहुल, भाजपच्या गोटामध्ये काय काय बदल होऊ शकतात देश पातळीवर आणि राज्य पातळीवर? अर्थात श्वेता, लोकसभा निवडणुका पार पडतात त्याच्या निकालानंतर अर्थात देशभरात राज्यातल्या भाजप सोबतच देशातल्या भाजप देखील मोठ्या पातळीवर संघटनात्मक बदल होतील। अर्थातच जे.पी. नड्डा यांना ही टर्म जी आहे ती वाढवून देण्यात येईल। लोकसभा निवडणुकी लक्षात घेता त्यांना वर्षभराची जवळपास टर्म जी वाढवण्यात देण्यात आली होती आणि त्यानंतर आता राष्ट्रीय अध्यक्षापासून हा बदल जो आहे तो व्हायला सुरुवात होईल। जे.पी. नड्डा यांच्या जागी मनोहरलाल खट्टर, त्याचबरोबर शिवराज सिंग चौहान यांच्या देखील नावाची वारंवार चर्चा होते। मात्र सध्याची परिस्थिती बघितली तर या संपूर्ण धावपळीमध्ये महाराष्ट्रात मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांचं जे अध्यक्षपद आहे ते कायम राहणार आहे असं कळतंय। एकंदरीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळं ओबीसी समाजातनं ते येतात आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळं महाराष्ट्रात कोणतंही नुकसान होणार नाही, त्याचा झाला तर फायदाच होईल। मात्र ज्या पद्धतीनं स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी संघटनात्मक पातळीवर काम करण्याची इच्छा दर्शवली आहे, अर्थात कोणतंही पद न घेता सत्तेबाहेर राहून या सगळ्या पातळीवर सगळी यंत्रणा जी आहे ते स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहील अशी येत्या काळातली समीकरण दिसत आहेत। आणि त्यामुळं महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं अध्यक्षपद मात्र पूर्णपणे कायम आहे, ते कुठल्याही पद्धतीने अडचणीत नाही असं देखील भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून कळते। आणि त्यामुळं येत्या काळात महाराष्ट्रात संघटनात्मक पातळीवर बदल होतील खरे, मात्र अध्यक्षपदाबाबत मात्र कोणताही बदल होणार नाही। ज्या ज्या ठिकाणी पक्षाला मोठा पराभवाचा सामना करावा लागला, ज्या ज्या ठिकाणी कोणी जबाबदार असेल त्यांच्यावर कारवाईपासून ते अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी होणारे संघटनात्मक बदल हे मात्र राज्यात देखील निश्चित आहेत। श्वेता, बरं, आणि राहुल, काल रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची जी भेट झाली त्याबद्दल थोडक्यात सांगा। अगदी श्वेता, ही भेट खरं तर खूप महत्त्वाची होती। राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात देखील बघितलं तर देशभरात दोन ठिकाणी मोठा पराभव स्वीकारावा लागला, पहिल्यांदा उत्तर प्रदेश आणि त्यानंतर महाराष्ट्र। आणि या दोन्ही ठिकाणी झालेल्या पराभवाचं नेमकं मंथन काय हे काल देखील या बैठकीमध्ये पार पडलं। कुठं नेमकं चूक झाली, काय नेमकं गडबडलं, यासोबतच ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या सगळ्या जबाबदारीतनं बाहेर पडण्याबाबत पक्षाला विनंती केली होती याबद्दल देखील चर्चा झाली। अर्थात याबद्दल अंतिम निर्णय जो आहे तो झालेला नाही, मात्र आपण आपल्या राजीनाम्यावर ठाम असून पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्यानुसार आपण आपला निर्णय जो आहे तो जाहीर करू। तुर्तास या संपूर्ण राजीनाम्याबद्दल हा कुठलाही राजीनामा जो होतोय तो कोणत्याही नाराजीतनं नाही, तर पक्ष संघटनेला आणि संपूर्ण कार्यकर्त्यांना एक ताकद देण्यासाठी, एक बळ देण्यासाठी आणि राज्यातल्या संघटनेच्या बळकटीकरणासाठी असून येत्या काळात विधानसभेला याचा मोठा फायदा पक्षाला होईल या पद्धतीनं स्पष्टीकरण जे आहे किंवा विनंती जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। त्यामुळं अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर आता देवेंद्र फडणवीस नेमकं काय निर्णय घेतात, खास करून नेतृत्वाकडे त्यांनी निर्णय जरी दिला असला तरी देखील ज्या पद्धतीनं राज्यातल्या संघटनात्मक पातळीवर जास्तीत जास्त काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिले, त्याला मात्र केंद्रीय नेतृत्व कितपत योग्य मानून आणि त्यांना खरंच या सगळ्या जबाबदारीतून मुक्त करतंय का, म्हणजे खास करून सरकारच्या जबाबदारीतून मुक्त करतंय का, आपल्याला काही दिवसात कळेलच। राहुल, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।